हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमे निर्माते महाराष्ट्र भूषण देवनिवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबार आहे. बोलताना एको थोडा कमी ठेवा, गातानी दा. यांचा उत्कृष्ट असा चारचरणाचा आपला शेवट कशानं गोड झाला याचं प्रतिपादन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावर यथामती यथा अवकाश जशी जमेल अशा प्रकारे अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात. सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा. कैलासवासी गंगा भागीरथी झेलाबाई एकनाथ जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या 2 कन्या रत्नाताई आणि बालिताई आणि त्यांचे 2 जावई नवनाथ भाऊ आणि सुखदेव भाऊ यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि त्यानिमित्तानं ही कीर्तनाची सेवा या परिवाराच्या विनंतीला मान देऊन तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा सुयोग आलेला आहे. त्यामध्ये त्यांचा नातू वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकणारा वारकरी संप्रदायाची तळमळ अंतकरणात आहे असा राम. आणि रामने आमच्या विकास महाराजांना फोन केला आणि विकास महाराजांनी मला फोन केला आणि नंतर संजू भाऊ भगत यांचाही फोन आला आणि तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा सुयोग या ठिकाणी आलेला आहे. त्यानिमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत मृदंगवादक, मूर्ती लहान पण कीर्ती महान असे असणारे, छोटा पॅक बडा धमाका असं म्हणावं लागेल आहे की नाही, असे हरिभक्तपरायण आपण नाव ऐकून असाल कदाचित. भरत महाराज पठाडे यांचे छोटे बंधू शत्रुघ्न महाराज पठाडे, जशी अजय अतुल जोडी संगीतामध्ये फिल्म सिटीमध्ये प्रसिद्ध आहे, तशी आमच्या संप्रदायात मृदंगाच्या क्षेत्रात भरत पठाडे आणि शत्रुघ्न पठाडे हे दोघं प्रसिद्ध आहेत. असे पठाडे महाराज या ठिकाणी आहेत. महाराजांना धन्यवाद. हा ज्यांचं सुंदर असं गायन ऐकलं ते हरिभक्तपरायण लहान वयापासून ज्यांनी आपल्या परमार्थिक जीवनाची वाटचाल सुरू केली आणि म्हणून चिलिया बाळ या नावानं प्रसिद्ध झाले असे हरिभक्तपरायण प्रदीप महाराज कंसात चिलिया बाळ आहे का नाही, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. हरिभक्तपरायण अतिशय उंच आवाज ज्यांचा आहे, आता उंच म्हणण्यात सुद्धा कमी असा एवढा उंच आहे का नाही, असे हरिभक्तपरायण आमचे माऊली महाराज खवणे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. हरिभक्तपरायण संगीत विशारद मित्र सुनील महाराज आहेत, महाराजांना सुद्धा धन्यवाद. हरिभक्तपरायण आमचे विष्णू महाराज, हरिभक्तपरायण परमार्थ प्रेमी विष्णू महाराज आहेत, महाराजांना सुद्धा धन्यवाद. माझ्याबरोबर आलेले भागवताचार्य युवा कीर्तनकार माझे अतिशय जीवलग मित्र हरिभक्तपरायण अमोल महाराज पाटील तेही माझ्याबरोबर आलेले आहेत. आणि आपल्याच भागातले हरिभक्तपरायण माझे जीवलग मित्र आमचे सिद्धेश्वर महाराज बघत इथपर्यंत आलेत आहे का नाही, सिद्धेश्वर महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. साऊंडवाले दादा आणि महाराष्ट्रभर, महाराष्ट्र नाही भारतभर नाही जगभर जिथपर्यंत यूट्यूब मराठी भाषा कळते इथपर्यंत आमच्या कीर्तनकाराचा आवाज जे पोहोचवतात ते मराठी हॉटस्पॉटचे आमचे शरद दादा आणि त्यांचे सहकारी आमचे अरविंद भाऊ तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि तुम्ही बहुसंख्येने जमलेली श्रोते मंडळी सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन. फक्त एक सूचना आहे, फ्रेश बसा. जेव्हा जेव्हा भजन येईल तेव्हा हातानं टाळी वाजवा, मुखाने नामस्मरण करा, बोलतं राहा. एखादा प्रश्न विचारला तर बोलतं राहा, चुकलं चुकू द्या, मी तुमचा अपमान वगैरे करणार नाही. पण थोडा वेळ, आपण जास्त वेळ काही मी कीर्तन करणार नाही, 4 वाजेपर्यंत संपून टाकू. जमेल ना? नाही, शॉर्ट बट स्वीट, थोडे परिनिरे. 1 तासाच्या आत मला तुम्हाला जेवढं देता येईल तेवढं देण्याचा मी प्रयत्न करतो. सर्वांगाचे कान करून ऐका एवढी विनंती आहे. विठाला सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतात, मी जीवनामध्ये जो अट्टहास केला तो या दिवसासाठी केला, याजसाठी केला होता अट्टहास. कोणत्या दिवसासाठी अट्टहास केला? शेवटचा दिवस गोड व्हावा, माझा शेवट गोड व्हावा याकरता जगाच्या मालकाकडे मी अट्टहास केला. माझा शेवट गोड व्हावा याकरता मी 42 वर्षे जगाचा त्रास सहन केला. माझा शेवट गोड व्हावा याकरता मी साधना केली, भक्ती केली आणि महाराज म्हणतात तो माझा शेवट गोड झाला. शेवट गोड होणं म्हणजे काय? आपलं साध्य आपल्याला मिळणं म्हणजे आयुष्याचा शेवट गोड होणं. नरदेहात आल्यानंतर माणसाचं साध्य आहे भगवत प्राप्ती. भगवंताची प्राप्ती झाली की त्या दिवशी समजायचं आपल्या जीवनाचा शेवट गोड झाला. जोपर्यंत जगाचा मालक भेटत नाही तोपर्यंत आपला शेवट गोड होत नाही. मरण हा शेवट गोड
होणं नाही हा. आता मेलं लगे दुसऱ्या जन्मात जावं लागत असतं आहे की नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारे खल दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. पुन्हा जन्माला येणं पुन्हा मरणं हे जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आपला शेवट गोड नाही. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. महाराज म्हणले सारखं जन्माला येणं आणि सारखं मरणं हे जर चालू असेल तर आपला शेवट गोड झालेला नाही हा. जाणं येणं हे माणसाच्या जीवनात चालूच राहणार आहे. बघा महाराज म्हणले उपजेते नाशे नाशेते पुनरपि दिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा किंवा वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपरानी तथा शरीराय विहाय जीर्णान अन्यानी संयाती नवानी देही. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे. जीर्ण झालेलं कापड आपण जसं टाकून देतो आणि नूतन वस्त्र परिधान करतो तसा आत्मा जीर्ण झालेलं शरीर सोडतो आणि नूतन शरीरामध्ये प्रवेश करतो. बघा आपण जसे कपडे बदलतो आत्मा तसं शरीर बदलतो बरं का. आता हा माझा कीर्तनाचा ड्रेस आहे बरोबर आहे. कीर्तनाचा ड्रेस वेगळा, आराम करायचा ड्रेस वेगळा, फिरायला जायचा असेल तर तो ड्रेस वेगळा बरोबर आहे. शेतात काम करायचं असेल तर तो ड्रेस वेगळा बरोबर. पाहुण्याकडे जायचा ड्रेस वेगळा, लांबच्या पाहुण्याकडे जायचा ड्रेस वेगळा, सासूरवाडीला जायचा ड्रेस वेगळा. मुलगी पाहायला जायचं असेल तर बुटं एकाचे, दोऱ्या एकाच्या, सॉक्स एकाचे, गाडी एकाचे, पेट्रोल उधारीचं, हुंडा आल्यावर देईल अशा तडजोडी करून जावं लागतं आहे का. एकच माणूस अनेक कपड्यात आपल्याला जसा पाहायला मिळतो तसं एक आत्मा सोडल्यावर हा आत्मा दुसऱ्या शरीरात आपल्याला पाहायला मिळतो. जाते नाही कोई दुनिया से दूर चल के. ऐकताय ना तुम्ही सर्व. मध्ये मध्ये असं माना बिना हलवत. हा जाते नहीं कोई दुनिया से दूर चल के मिलते हे सब यही पर कपडे बदल बदल के. माणूस जसा कपडे बदलून भेटतो आत्मा तसं शरीर बदलून भेटत असतो बरोबर आहे. म्हणून मरण हा शेवट नाही. लक्ष देऊन ऐका बरं का. अजून सोपं करून सांगतो. तुमचा मोबाईल जर खराब झाला तर तुम्ही नवीन मोबाईल घेता बरोबर आहे. बोला ना. नवीन मोबाईल घेता. हा बोलत जा ना तसं आहे का नाही. नवीन मोबाईल घेता. मग आता मोबाईल नवीन घेतल्यावर सिम नवीन घेता का बाबा. मोबाईल नवीन घेतल्यावर सिम पण नवीन घेता का नाही. जुन्या मोबाईल मधलं सिम काढता आणि नव्या मोबाईल मध्ये टाकून देता. तसा हा देहरूपी मोबाईल एकदा खराब झाला की याच्यातला आत्मा नावाचं सिम निघतं आणि दुसऱ्या देहात ट्रान्सफर होतं बरोबर. नैनम छिंदंती शस्त्राने नैनम दहती पावक न चैनम क्लेदेन त्या पुन्हा शोषयती मारुता जातस्य ही ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्यार्थेन त्वम सोची तुमर हसी. महाराज म्हणतात आत्म्याला मरण नाहीये बरोबर. काही माणसं श्रद्धांजली वाहताना म्हणतात यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो. आत्मा चिरंतर शांतच आहे, त्याला शांती देण्याची काही गरज नाही. म्हणून मरण हा शेवट नाही, साध्य मिळणं हा शेवट आहे. महाराज म्हणतात माझं साध्य मला मिळालं माझा शेवट गोड झाला. शेवट गोड झाल्यामुळं मी आता निश्चिंत झालो. आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची या. हे बघा एक आहे चिंता आणि दुसरा आहे निश्चिंतता. परमार्थ करणारा माणूस निश्चिंत राहतो, संसार करणारा माणूस चिंतेत राहतो. महाराज म्हणले आता आमच्या जीवनात कोणतीही चिंता राहिलेली नाही. खुंटणे म्हणजे थांबणे, धावा म्हणजे पळापळ आणि तृष्णा म्हणजे तहान. आता आमच्या जीवनात कोणतीच तहान शिल्लक राहिलेली नाही. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात तहान आहे बघा. तहान नाही असा माणूस नाही हा. कोई लोकेशनाशी ग्रसित आहे तो कोई वित्तेशनाशी ग्रसित आहे बघा. कुणाला नाव कमवावं ही तरी तहान आहे तर कुणाला पैसा कमवावं ही तरी तहान आहे. पण तहान नाही असा माणूस नाही हा. एखादा कीर्तनाचे पैसे ठरवत नसेल तर नावाची तहान असावी. एखादा पैसे ठरवून घेत असेल तर पैशाची तहान असावी बरोबर आहे का. पण तहान नाही असं नाही. महाराज माणूस काही पण सोडू शकतो पण प्रसिद्धी सोडू शकत नाही. बरेच असं महाराज साधू संतांचे वचन आहेत की माणूस लेकरा बाळांचा त्याग करू शकतो बघा बरं का. माणूस मुला बाळांचा त्याग करू शकतो. अहो एवढंच काय माणूस पंतप्रधान झाल्यावर बायको बी सोडू शकतो. माझं बोलणं कळतं का मला. हा मला काय पंतप्रधान काय करायचे बायको बरोबर आहे का नाही. माझं बोलणं लक्षपूर्वक आहे का. माणूस बायकोही सोडू शकतो. माणूस एक वेळेस पोरही सोडू शकतो, मुलं बाळही सोडू शकतो, पण माणूस प्रतिष्ठा सोडू शकत नाही. म्हणून कोई लोकेशना से ग्रसित है तो कोई वित्तेशना से ग्रसित है. सर्व काही देवाच्या प्राप्तीपर्यंत माणसं पोहोचण्याचा प्रयत्न करतात पण थोडी प्रतिष्ठा आड येते आणि सगळं काही देवापासून दूर घेऊन जाते. म्हणून लक्षात ठेवा कदाचित एक वेळेस पैसा घेतलेला परवडला पण प्रतिष्ठा फार अवघड आहे. विठाला विठाला तृष्णा म्हणजे तहान.
माझ्या जीवनात आता कोणतीच तहान राहिलेली नाही. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात कशाची ना कशाची तहान आहे का नाही मला सांगा बघा. कशाची ना कशाची तहान आहे. जाऊ द्या, कशाचीच तहान नसली तर शांतीची तरी तहान आहे ना. मला शांती पाहिजे बाबा महाराज, मला काही नको, ही पण तहानच आहे. शांती की इच्छा चाहते हो तो पहिले इच्छा को शांत करो. कळलं का माझं बोलणं तुम्हाला? बघा, शांती मिळवण्याची इच्छा असेल तर इच्छेला शांत करणं पहिलं आव्हान आहे. पण या माणूस इच्छेला मरू देत नाही आणि इच्छा माणसाला जगू देत नाही. कोवा दरिद्रो ही विशाल तृष्णा, ये इच्छा बड़ी बेवफा होती है, पूरी होते ही बदल जाती है. एक इच्छा पूर्ण झाली की पुढची इच्छा माणसाच्या समोर लगेच उभी राहत असते. म्हणून महाराज म्हणले तृष्णा आता आमच्या जीवनात राहिली नाही. कुंटलिया धावा तृष्णेची या, कवतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. भगवंताच्या मंगल नामाने एवढी मोठी क्रांती केली. काय क्रांती केली ऐका. माझा शेवट गोड झाला, माझी धावाधाव संपली, माझ्या जीवनात कोणती तहान शिल्लक राहिलेली नाही. ऐका, ज्या मुक्तीसाठी लोक रात्रंदिवस धडपड करतात ते मुक्ती आमची नवरी झाली. तुका म्हणे मुक्ती परनिली नोहरी, आता दिवस चारी खेळी मेळी. आता मुक्ती बरोबर लग्न लागल्यावर टेन्शन घ्यायचं काम आहे का? आता 4 दिवस खेळी मेळी, याचा अर्थ 4ही मुक्ती आम्हाला खेळण्यासाठी सुखकर झाल्या. देवाची द्वारी उभा क्षणभरी, बोला तेने मुक्ती. आता हे तर पाठ आहे ना आपल्या, तेवढं तर बोला. देवाची उभा क्षण भरी, तेने मुक्ती 4 साधी येल्या. तसा आता दिवस 4 खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या. असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाण अर्थ आहे. विठाला 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 विठाला. प्रत्येक माणसाच्या जीवनात 2 दिवस महत्वाचे असतात. एक येण्याचा दिवस आणि दुसरा जाण्याचा दिवस. ज्याला येण्याचा दिवस मिळाला त्याला जाण्याचा दिवस मिळत असतो. ज्याचं बारसं झालं त्याचं 13 होणार. आया है सो जाएगा, राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ गया, कोई बांध गया जंजीर. महाराज म्हणतात येथ नाही उरो आले अवतार, तीरते पामर जीव किती. पीर मर गए पैगंबर मर गए हकीम रोगी. मर गए हकीम. हाँ पीर मर गए पैगंबर मर गए हकीम रोगी. मर गए हकीम. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. सन्यासी मर गए हकीम जोगी. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. सन्यासी मर गए जिंदा जोगी. अजब तड़ाका दे तू क्या जाने लड़का दे, जब का अजब तड़ाका दे तू क्या जाने लड़का दे. अजब तड़ाका दे तू क्या जाने लड़का दे, जब का अजब तड़ाका दे तू क्या जाने लड़का दे. आजा मेला बाप मसना नेला. देखत नाच बंद तोही तैसा झाला. उठा जागा पाठी भयाले मोठे. उठा जागा पाठी भयाले मोठे. उठा जागा तुझा ठाव नाही कोठे. पंढरी वाचली. पंढरी वाचूनी तुझा ठाव नाही कोठे. पंढरी वाचली तुझा ठाव नाही कोठे. उठा जागा पाठी भयाले मोठे. उठा जागा पाठी भयाले मोठे. टाळा. महाराज म्हणले पीर मर गए पैगंबर मर गए हाकिम रोगी. है की नाही. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. जम का अजब तड़ाका भी, चिलिया का अजब तड़ाका भी असं. जम का अजब तड़ाका तो क्या जाने लड़का बे. महाराज म्हणले कोण आहे. यांनी आजा मेला पंजा मेला, बाप मसना नेला. देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा जागा पाठी भयाले मोठे. पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही को. आता जागा रे बाईनो जागा. 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 जागा भागा आता जागा रे बाईनो जागा.
जाण्याची गरज आहे. आता जागा रे भाईनो, जागा किंवा उठा जागे व्हारे आता. स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा. चुकवी व्यथा जन्माच्या, धन दारा पुत्रजन बंधू सोयीरे. थोडा आवाज द्या पेशून. सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. जावं लागणार आहे. जो आलेला आहे तो जाणार आहे, याच्यात शंका नाही. महाराज म्हणले रोता रोता तू आया था बंदे, जब भी जाएगा हंसता हंसता जा. तू जो जाए तो सारा जग रोए, काम कुछ इस जग में करता जा. रोता रोता तू आया था बंदे, जब भी जाएगा हंसता हंसता जा. तू जो जाए तो सारा जग रोए, काम कुछ ऐसे जग में करता जा. आला होता रडत, जातानी तू हसत जा. तू हसत जावन जगाने तुझ्यासाठी रडावं. ही माणसाच्या जीवनातली श्रीमंती आहे. बघा, एक म्हणे नाही जग रडलं तर, म्हणलं आपल्या गावानं तरी रडावं. एवढं तर चांगलं जग. ते म्हणे गावच रडलं पाहिजे ना. म्हणलं हो, मग चांगलंच करायची. काय करायचे म्हणे, जिवंतपणी सगळ्याकून पैसे घ्यायचे आणि न देताच मरून जायचं. नाही गाव रडलं मला म्हणा, हे बी रडवणंच आहे ना. महाराज, जेवढा राम प्रसिद्ध आहे तेवढा रावणही प्रसिद्ध आहे. जेवढा कृष्ण प्रसिद्ध आहे तेवढा कंसही प्रसिद्ध आहे. जेवढा गोकर्ण प्रसिद्ध आहे तेवढा धुंदुकारी सुद्धा प्रसिद्ध आहे. जेवढे शिवाजी महाराज प्रसिद्ध आहे तेवढा औरंगजेब बी प्रसिद्ध आहेच ना. नाव दोन्हीकडे मिळतात, पण एक विख्यात आहे, दुसरा कुख्यात आहे. विख्यात वेगळा आणि कुख्यात वेगळा. महाराज म्हणले गोकर्णो पंडितो ज्ञानी धुंदुकारी महाखलाहा. गोकर्ण पंडित आहे म्हणून त्याचं नाव आहे, धुंदुकारी खळ आहे म्हणून त्याचं नाव आहे. नाव दोन्हीकडे मिळतं. ज्यानं प्रयत्न करून गावात सप्ताह उभा केला, लोक त्याचंही नाव घेतात. आणि ज्यानं बंद पाडला, बोला 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 बोला, त्याचं बी घेतातच ना. ह्यानं बंद पाडला म्हणतात. बरोबर आहे का नाही. नाव दोन्हीकडे मिळतं. महाराज म्हणले उत्तमची कीर्ती मागे उत्तमची ओरी, कीर्ती मागे उत्तमची ओरी, कीर्ती मागे हो तुकामने भरणे सरे, उत्तमची ओरी, उत्तमची ओरी, कीर्ती मागे. तुका म्हणे भरणे सरे, उत्तमची उरे, उत्तमची उरे कीर्ती. तुकामने जियावे सते कीर्तीने बरवे, गिरकायती बापोडी मीर अहंकाराची घोडी. तुका म्हणे जियावे सते कीर्तीने बरवे, गिरकायती बापोडी मीर अहंकाराची घोडी, अहंकाराची घोडी, घोडी घोडी. म्हणले तुका म्हणे ज्यावे सत्कीर्तीने भरवे. कीर्ती रूपानं माणसानं मागे राहिलं पाहिजे. उत्तमाची उरे कीर्ती मागे, तुका म्हणे एका मरणेची सरी. थोडा आवाज द्या, कमी नका करू ही बाई. थोडस वाढवा. मी असं जवळ चाललो की तुम्ही कमी करायला आहे का नाही. विठाला विठ्ठल विठाला विठ्ठल 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 तुका म्हणे एका मरणेची सरे. आणि उरे काय, उत्तमाची उरे कीर्ती मागे. महाराज म्हणले कीर्ती मागे राहिली पाहिजे, पण ती उत्तम कीर्ती मागे राहिली पाहिजे. बरोबर आहे का नाही. मग जाणं सगळ्यांच्या जीवनात आहे, जाणं नाही का, जाणं प्रत्येकाच्या जीवनात आहे. बघा, जावं सर्वांना लागणार आहे, पण जाणं कुणासारखं असावं. एकीकडे धृतराष्ट्राचं जाणं बघा. भारताचा एका काळचा सम्राट धृतराष्ट्र, 100 मुलं, चक्रवर्ती, राज्य इशाऱ्यानं चालणारा कारभार, पण शेवटच्या क्षणाला आगीत जळून जावं लागलं. हे एका भारताच्या सम्राटाचं जाणं आहे. महाराज म्हणले जयाचे आहिक धड नाही, तयाचे परत्र पुसशी काही. एवढ्या भयानक यातना भारताच्या सम्राटाला सहन कराव्या लागल्या. या उलट तुकाराम महाराजांचं जाणं बघा. 42 वर्ष समाजात राहिले, पण समाजाचा त्रास सोडून महाराजांनी काही पाहिलं नाही. हा, तुकाराम महाराज एवढा त्रास आजच्या कीर्तनकाराला नाही. संजू भाऊ, लोक आम्हाला देऊन देऊन किती त्रास देतील, 1000चा नाही तर 2000चा. याच्यापेक्षा त्रास काय. तुकाराम महाराजांना मंबाजी गोसाव्याने काठीने मारलं. एवढा त्रास तुकोबारायांनी सहन केला. गावातल्या लोकांनी रागराग केला, गाथा पाण्यात बुडवली. म्हणतात कोपला पाटील गाव
गावीचे लोक गोपाला पाटील गावीचे लोक आता मज भीक कोण घाली 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 काय खावे आता कुणीकडे जावे काय खावे आता कुणीकडे जावे गावात राहावे. कोण्याबळी महाराज म्हणले गावातल्या लोकांनी रागराग केला. गावातल्या लोकांनी तुकाराम महाराजांचा रागराग केला. एवढा त्रास तुकाराम महाराजांनी सहन केला आणि या त्रासाला एक दिवस कंटाळले. बघा कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या त्रासाला माणूस कंटाळत असतो. एखाद्या माणसानं निर्णय घेतला तो एकदम घेत नाही. आता काल एका स्टुडिओ काय ते देसाई त्यांनी आत्महत्या केली, बरोबर आहे. एवढ्या मोठ्या स्टुडिओचा मालक पण त्यानं आत्महत्या केली. ती एकदम झाली का? नाही. अनेक दिवसाचं दुःख एकत्र आलं की माणसाला पचवेन असं झालं की माणूस एखाद्या निर्णयापर्यंत पोहोचत असतो. पण सांगू तुम्हाला, आत्महत्या हा पर्याय नाही आहे. आत्महत्येसारखं पाप या जगाच्या पाठीवर दुसरं नाही. का आत्महत्या करायची कळत नाही मला. अरे एखादा छोटंसं कारण असेल तर त्याला तुम्ही परमनंट सोल्युशन म्हणून आत्महत्या काय करता. मी सांगेल तुम्हाला, एवढा त्रास तुकाराम महाराजांनी सहन केला पण एका निर्णयापर्यंत आले. काय निर्णय? एखाद्या मुलीला माया हो सारखा सासरचा त्रास झाला की आठवण कुठली येते? बोला ना माया हो. एखाद्या मुलीला सासरचा त्रास झाला की कुठली आठवण येते? माय. बोलता येतं ना तुम्हाला? मग बोला ना, लाजू नका. नवऱ्याला जेवढं जोरात बोलता तेवढं तर जोरात बोला. त्याचा तर आवाज एका मिनिटात तापते म्हणा. हा इथं कशी बोलू आहे का नाही? बोला. माहेराची आठवण येते बघा. लक्ष देऊ नाही का बरं का. तसं महाराज म्हणले आपुल्या माहेरा जाईन मी आता निरोपया संता हाती आला. सासरचा त्रास झाला ना की ती मुलगी काय म्हणते बघा. जाच सासूचा सोसेना कुणी माहेराच येईना. जाच सासूचा सोसेना कुणी माहेराच येईना. जात सासूचा सोसना कोणी माहेरात येईना. जात सासूचा सोसना माय बाप मेले दोन्ही आता उरले नाही कोणी. माय बाप गेले दोन्ही आता मध्ये नाही कोणी. जात सासूचा सोसना कोणी माहेरचा येईना. येईना कोणी माहेरचा येईना. जाच सासूचा सोसेना कुणी माहेरात येईना. माहेरातले भेटल्या होती काय म्हणते बघा. बाई बाई जाते ग माहेराला. 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 मला आता माझ्या माहेराला जायचंय है की नाही? काय म्हणते बघा. मोठा हवसीने पती म्या केला करीत बोलत नाही मजला. सांगू येते मी माझ्या घराला. बाई बाई जाते मी माहेराला. बाई बाई जाते मी माहेराला. बाई 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 जाते मी माहेराला. बाई बाई जाते ग माहेर जाते ग माहेराला. माझ्या माहेराला जायचं आहे बघा. लक्ष देऊन ऐका माया. आता मुलीला सासरचा त्रास झाला की माहेराची आठवण येते. पण आता सासूरवास राहिला का? होय माया. सासूरवास राहिला का? आता सुनवास आहे.
बरोबर आहे ना. पहिलं पोरीला भीती वाटायची, सासू कशी भेटती, सासू कशी भेटती, सासू कशी भेटती. आता सासूलाच भीती आहे, महाराणी येतीच कशी, ठेवते घरात का काढती लाता मारून घराच्या बाहेर, आहे की. बरं, बायकोची पावर माणसाला लग्नाच्या दिवशीच कळावी. एकूण 1000 माणसं घेऊन जावं लागतात, तेव्हा तिकून वाघिणी एकटीच येते. बरोबर आहे ना. खरी पावर त्या दिवशीच कळायला पाहिजे. 22 माणसं बसलेले होते भगत महाराज, बायकोनं नवऱ्याकडं असं बोट केलं, ते 20 माणसातून उठून आलं, काहीच बोलली नाही, असं बोट केलं की उठून आलं. बायको म्हणे, नवरा म्हणे काय काम आहे, ते म्हणे काहीच काम नाही, या बोटात किती ताकद आहे पाहिजे होता, ताकदच वेगळी आहे मला. म्हणून आता सासूरवास राहिला नाही, आता सुनवास आहे. सासूरवास झाला की ती काय म्हणते बघा, चुकवा एवढाच तुमच्या पडते पाया हो, चुकवा एवढाच तुमच्या पडते पाया हो, उबगले सासरी आता मज माहेराला न हो, चुकवा एवढाच तुमच्या पडते पाया हो. जाचातून मला सोडवा आणि मला माझ्या माहेराला घेऊन चला. महाराज म्हणले आता मला माझ्या माहेराला जायचे. मग साधू संताचं माहेर कोणतं आहे? माझे माहेर पंढरी आहे, भिवरेच्या तीरी आहे, भिवरेच्या तीरी आहे, भिवरेच्या तीरी माहेर पंढरी आहे, भिवरेच्या तीरी आहे, भिवरेच्या तीरी आहे, भिवरेच्या माझे माहेर, आपल्या सगळ्यांचं माहेर कोणतं आहे? पंढरी आहे, भिवरेच्या तीरी. मग महाराज म्हणले मी माझ्या माहेराला जाणार आहे. मग साधू संताला विनंती केली, तुम्ही सनकादिक संत म्हणाविता, एवढा करा उपकार, सांग देवा नमस्कार, तुका म्हणे मजा ठवा, मूळ लवकरी पाठवा, एवढा करा उपकार, देवा सांगा नमस्कार, अनाथ अपराधी पतित आगळा, परिपाया वेगळा, नका करू. महाराज म्हणले मी अनाथ आहे, अपराधी आहे, तुम्ही सनकादिक संत आहात, देवाला माझा नमस्कार सांगा. काय सांगा देवाला? तुका म्हणे मज आठवा आणि कुणाला तरी मला घ्यायला पाठवा, मूळ लवकरी पाठवा. साधू संताला विनंती केली, जगाच्या मालकाला निरोप दिला आणि जगाचा मालक तुकोबा राहायला घ्यायला आला. बघा, पाहुणे घराशी आजी आले, ऋषिकेशी काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर, दरदरीत पाण्या माझी रांधी येल्या कन्या. देवाला खायला कन्या दिल्या. झोपडं होतं तुकाराम महाराजांचा, पण त्या झोपड्यात जगाचा मालक येऊन बसला. झोपडा असू द्या, पण तिथं मनाची श्रीमंती पाहिजे. बरोबर आहे ना. मनाची श्रीमंती नसेल तर फायदा नाही. माया हो, कोटी रुपयाचं घर आहे तुमचं, पण जर माणसंच येत नसतील तर काय करायचं त्याला? बरोबर आहे ना. घर झोपडा असू द्या, तिथं माणसाची रेलचेल चालू असली पाहिजे. ती खरी माणसाची श्रीमंती आहे. श्रीमंती कोणती आहे माणसाची? ऐका, महाराज म्हणले भाकरी बरोबर भूक असावी, अंथरुणाबरोबर झोप असावी आणि श्रीमंती बरोबर दान असावं. हा जगातला 1 नंबरचा श्रीमंत आहे. भाकर आहे, भूक नाही, दरिद्री आहे. अंथरुण आहे, झोप नाही, दरिद्री आहे. आणि पैसा असून दान करत नसेल तर दरिद्री आहे. पैशानं श्रीमंत माणसं भिकारी नसतात का? असतात ना. संस्कारानं आणि विचारानं, संस्कारानं आणि विचारानं श्रीमंत माणसं कदाचित भिकारी असू शकतात. मी छान वाचलं बघा, शरीराचं वजन वाढलं तर व्यायाम करावं आणि धनाचं वजन वाढलं तर दान करावं. दानाला फार महत्त्व आहे. भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे, भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे. पण आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला खाऊ घालणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे.
आपण आपल्या संस्कृतीला जपलं पाहिजे. माणसाजवळ मनाची श्रीमंती असली पाहिजे. झोपडा असू द्या पण आनंद पाहिजे. म्हणून म्हणतात किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे आकाश पांघरावे, ताऱ्याकडे पहावे, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. झोपडा असू द्या पण आनंद पाहिजे. जे हौशेने बांधल्या जातं त्याला हाऊस म्हणतात. जिथं हवा खेळती असते त्याला हवेली म्हणतात. जिथं भिंतीला सुद्धा कान असतात त्याला कान म्हणतात. जिथं हप्ते भरून माणूस फ्लॅट होतो त्याला फ्लॅट म्हणतात. जिथं होम हवन असतं त्याला होम म्हणतात. आणि जिथं पडल्याबरोबर झोप लागते त्याला झोपडी म्हणतात. विठाला विठाला विठालाय विठालाय काय करायचं श्रीमंतीला त्या बोला ना. एका स्टुडिओच्या मालकाला जर आत्महत्या करण्याची इच्छा होत असेल तर झोपडीचे माणसं श्रीमंत आहेत. माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला. श्रीमंती कोणती आहे? अरे शेतकरी माणसं आऊत आणायला जातात आणि आंब्याखाली झोपून जातात महाराज. श्रीमंत माणसाला झोपेच्या गोळ्या खाऊन झोप येत नाही. अजून काय पाहिजे? दरिद्री. अजून दरिद्री कोणती पाहिजे? लक्षात ठेवा. जगाचा मालक तुकाराम महाराजाला घ्यायला आला. चला म्हणले मी तुम्हाला घ्यायला आलो. महाराज म्हणले मी एकटा येणार नाही. माझ्याबरोबर कुणाकुणाला यायचं जरा विचारू द्या. मग गावात निघाले. चला माझ्याबरोबर, मला उपमुख्यमंत्री व्हायचंय, आहे का नाही? चला माझ्याबरोबर. गावात सांगत निघाले. कुणाकुणाला यायचं माझ्याबरोबर? चला वैकुंठाला, मला भगवंत घ्यायला आले. कोणी महाराजाच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही. पागल म्हणले लोक तुकाराम महाराजाला. तुकाराम महाराजाला लोक पागल म्हणले. सानप महाराजानं चांगलं म्हणावं ही अपेक्षाच धरू नये. तुकाराम महाराजाला लोक पागल म्हणले. आपण तर तुकाराम महाराजाच्या अभंगावर कीर्तन करणारी माणसं आहेत. विठाला विठाला. बायको काम पडली तरच चांगलं बोलते. याच्यापेक्षा जवळचं नातं कोणतं आहे? तिच्याकून अपेक्षा नाही तर जगाकून काय ठेवायची? माझं बोलणं कळते ना तुम्हाला. बायको रागावल्यावर तुम्हाला राव पाटील म्हणते का? होय पाटील म्हणते का रागावल्यावर? मरणा म्हणता येईल कधी ते. बरोबर आहे ना माव. मग बायको जिला आपण सांभाळतो, सर्वस्व तिचं स्वीकार करतो आपण, ती जर आपल्यासाठी हे बोलते तर जगासाठी आपण काय केलं म्हणून जगाने आपल्यासाठी चांगलं बोलावं ही अपेक्षा धरता. म्हणून मान दंभ चेष्टा हे तो शुकराची विष्ठा. महाराज म्हणले मान मिळवायचा असेल तर मान द्यायला शिका. गिव्ह द रिस्पेक्ट, टेक द रिस्पेक्ट. तुम्ही ज्याला जशी वागणूक द्याल तो तुम्हाला तशी वागणूक देणार आहे. म्हणून म्हणतात ना, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. राह में आए जो दीन दुखी, उनको गले से लगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. प्रेम दिलं की माणसं सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. दुर्योधन का मेवा त्यागो, दुर्योधन का मेवा त्यागो, मेवा त्यागो, दुर्योधन का मेवा त्यागो. विधुर घर जाई,
जगात सर्वस्वाचं सार काय असेल तर प्रेम आहे. बरोबर आहे का नाही? उची प्रेम सगाई दुर्योधन का मेवा त्यागो साग विदुर घर पायी. महाराज म्हणले दुर्योधनाच्या घरचं पक्वान्न देवानं खाल्लं नाही, पण विदुराच्या घरच्या कन्या देवाने खाल्ल्या. का? मग प्रेमामुळेच ना. बरोबर आहे ना? प्रेम द्यावं महाराज. बीजेपी सारखं कोणी जवळ येतं? विठाला विठाला बरके माणसं आपले होतात ना. प्रेम दिल्यावर काय नाही सांगा बरं तुम्ही. हा, मला सांगायचं काय, महाराज म्हणले जगाच्या मालकाला सुद्धा प्रेमाचे. तुकाराम महाराजाला लोक पागल म्हणले आणि भजन करणाऱ्याला पागलच म्हणतात ना. होय मायावर. एखाद्या घरी आम्ही गेलो का ती बाई म्हणते, महाराज आमच्या मामाला देव आवडत नाही, आत्याला देव आवडत नाही, माझ्या नवऱ्याला देव आवडत नाही, पण आमचं पोरग मंदिराशिवाय राहतच नाही. कसं काय पागल जन्माला आलं काय माहित. आमच्या कुळी नव्हते ऐसे हेचे पिशे जन्मले. पण महाराज म्हणले आता आम्हाला पागल म्हणलं तरी, हे बघा लोक पागल म्हणतात हे विशेष नाही, त्या पागल म्हणण्याचा दुष्परिणाम होत नाही हे विशेष. परमार्थाचे लक्षणच हे आहे. एखाद्याने आपल्याला पागल म्हणावं हे त्याच्या हातात आहे, पण आपण त्याचा इफेक्ट करून किती घ्यायचा हे आपल्या हातात आहे. लक्षात येते माझं बोलणं? पागल म्हणण्याचा परिणाम न होणे. समक्षेत्रोचे मित्रेचे तथा मानापमान यो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. साधू सुखी का असतात? त्यांना हार घातला तर आनंद होत नाही, शिव्या दिल्या तर राग येत नाही, म्हणून सुखी. विठाला विठाला पागल म्हणले तुकाराम महाराजाला. कोणी महाराजाच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही. शेवटी तुकाराम महाराज घरी आले. बघा, कोणी जरी विश्वास नाही ठेवला तर माणसाला अपेक्षा कुणाकडून असते? बोला ना. बायकोकडून. सोनू तू मायावर भरोसा नाही का? बायकोकडून अपेक्षा असते ना. तुकाराम महाराज म्हणले, जिजे तू तरी चल माझ्या बरोबर वैकुंठाला, तू तरी ठेव विश्वास. जिजाबाई म्हणे जायचं तर जा, करमलं तर राहा, नाही करमलं तर माघारी या. वैकुंठ शब्दाचा अर्थ पत्नीला सुद्धा न कळावा एवढं विलक्षण जीवन महाराजांना अनुभवलं. महाराज म्हणले नका येऊ माझ्या बरोबर वैकुंठाला, पण मला वाट लावायला गोपाळपुऱ्यापर्यंत तर चला. मग देहू आणि परिसरातले लोक महाराजाला वाट लावायला गोपाळपुऱ्यापर्यंत येतात आणि मग महाराजा जगाचा निरोप घेत असताना म्हणतात, बाबाओ ज्यांच्यापर्यंत मला जाऊन पोहोचता आलं नाही त्या सर्वांना सांगा महाराजांनी तुमची आठवण. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्या. 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 सकळा सांगावी विनंती माझी. सकळा सांगावी विनंती माझी. वाडवेळ झाला उभा पांडुरंग. वेळ झाला उभा पांडुरंग. वाड वेळ झाला उभा पांडुरंग. वाड वेळ झाला महाराज म्हणले आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. सकळा सांगावी विनंती माझी. महाराज म्हणले सर्वांना माझा नमस्कार सांगा. काय लक्ष देऊन आहे का बरं का? वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठा श्रीरंग बोलावी तो. महाराज म्हणले आता आम्ही आमच्या गावाला जाणार आहे. आमचा शेवटचा रामराम तुम्हाला आहे. आमुच्या गावा मुचा राम नाम घ्या. राम 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 घ्या. आमचा राम राम. आम्ही जातो आमच्या गावाला. आमचा राम 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 घ्यावा. आमचा राम राम घ्यावा. आमचा राम राम घ्यावा. राम राम घ्यावा. राम राम घ्यावा.
आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा, आजवरी होतो तुमचे गावी, आता कृपा असू द्यावी. महाराज या जगाचा निरोप येत असताना म्हणतात, मी जाणार आहे पण माझी गाथा मी तुमच्यासाठी मागं ठेवून जाणार आहे. बघा, आज ज्ञानेश्वर महाराज आपण डोळ्यानं पाहिले नाही, मग माऊली कुठे आहेत? ज्ञानेश्वरी म्हणजेच माऊली. तुकाराम महाराज आपण डोळ्यानं पाहिले नाही, मग कोण तुकाराम महाराज? गाथा म्हणजेच तुकाराम महाराज. कळलं माझं बोल? भगवान श्रीकृष्ण आपण पाहिले नाही, मग भागवत म्हणजेच भगवान श्रीकृष्ण. तेनेयम वाङ्मयी मूर्ती. प्रभू रामचंद्र आपण पाहिले नाही, रामायण म्हणजेच प्रभू रामचंद्र. भगवान शंकर आपण पाहिले नाही, सिद्धेश्वर आपण पाहिले नाही, बरोबर आहे. पण महाराज शिवपुराण म्हणजे सिद्धेश्वर. कळलं माझं बोलणं? आज हे लक्षात ठेवा. महाराज म्हणले, मी माझी गाथा तुमच्यासाठी मागं ठेवून जाणार आहे. तो गाथा वाचून आपला माथा जाग्यावर आणा. हे बघा, जीवनात दोन गोष्टी केल्या पाहिजे, आहे की नाही? हा, एक मला म्हणे, महाराज हे पारायण 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 किती दिवस करायचं? म्हणलं, जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करायचं असतं. एकदा नारायण झालं ना, पारायण बंद झालं तरी चालेल, बरोबर आहे. कीर्तन किती दिवस करायचं? होय, अंग हरिरूप. महाराज, जोपर्यंत अंग हरिरूप होत नाही तोपर्यंत कीर्तन करायचं. कथा किती दिवस ऐकायची? कथा मात्र एक जीवन. सदासेव्या सदासेव्या श्रीमद भागवती कथा. निगमकल्पतरोर गलितम फलम शुकमुखादा अमृत द्रव संयुतम पिबद भागवतम रसम आलयम मुहुरहो रसिका भुवी भावुका. मोह म्हणजे वारंवार पीत राहा. भगवत स्वरूप होत नाही तोपर्यंत भागवत ऐकलं पाहिजे. लक्षात ठेवा, आपलं जीवन म्हणजे कथा असलं पाहिजे, आपलं जीवन म्हणजे कीर्तन असलं पाहिजे, आपलं जीवन म्हणजे पारायण असलं पाहिजे. नारायण भेटत नाही तोपर्यंत पारायण केलं पाहिजे. महाराज म्हणले, मी माझी गाथा तुमच्यासाठी मागे. एक अभंग रोज वाचा. ज्ञानेश्वरीची एक ओवी वाचा. एक अभंग वाचायला 1 मिनिट लागतो, एक ओवी वाचायला अर्धा मिनिट लागतो. म्हणजे एवढाच वेळ जीवनातला देवासाठी द्या. एक अभंग आपण दिवसभर आपण ऑनलाईन राहतो ना, आणि नको ते मेसेज, नको त्या गोष्टी आपण मोबाईलवर पाहत राहतो. तेवढ्यात एक अभंग वाचायला अडचण काय आपल्याला? कोणी म्हणाल, महाराज आम्हाला वाचता येत नाही, ज्ञानेश्वरी आम्हाला वाचता येत नाही. काही म्हणतात वाचता येते पण अर्थ कळत नाही, बरोबर आहे ना. काही म्हणतात ज्ञानेश्वरी वाचता येत नाही. तुम्हाला एक सांगू, ज्ञानोबारायांची किमया. आळंदीत अशी उदाहरणं आहेत का ज्यांना दोन्ही डोळ्यानं दिसत नाही, त्यांची ज्ञानेश्वरी पाठ आहे. हे ज्ञानेश्वरीनं केलेली कृपा आहे. तुम्ही ज्ञानेश्वरीवरून नुसतं रोज बोट फिरवा. तुम्ही नुसतं रोज बोट जरी फिरवलं तर ज्ञानेश्वर महाराज तुमचं बोट आयुष्यात कधीच सोडणार नाही. एवढी ताकद त्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पहावी पंढरी. म्हणून सर्वांना विनंती करेल, आजच्या कीर्तनात नाही तुमच्या काही लक्षात राहिलं ना, बस इथून उठलेल्या माणसानं रोज एक अभंग वाचला तरी आजच्या कीर्तनाचं सार्थक आहे. रोज एक ओवी वाचली तरी आजच्या कीर्तनाचं सार्थक आहे. अरे, रोज एक अभंग आणि एक ओवी वाचली तर जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला एकदम गोडी नाही लागणार, तुम्हाला एकदम ज्ञानेश्वरी नाही आवडणार, एकदम गाथा नाही आवडणार. हळूहळू ढाळे ढाळे केतुलेने एक वेळे. महाराज म्हणले, हळूहळू करा. अरे काय, गुटखा खाणारा माणूस एकदम गुटखा खातो का? त्याचा गुरु त्याला म्हणतो, एक खांड खाऊन पाहिजे ना, बरोबर आहे ना. ते एक खांड झटकून खातो पहिल्यांदा, बरोबर आहे ना. मग 2 खांड, मग अर्धी पुडी, मग मग अख्ख्या 2 पुड्या एका टायमाला खातो, एकदम नाही. दारू पिणारा माणूस एकदम क्वार्टर नाही पित, पहिल्यांदा झाकणी सोडूनच होतं त्याचं काम. कळलं का माझं बोलणं? एकदम कोणती गोडी तुम्हाला एकदम लागली म्हणून परमार्थाची लागणार आहे? चला बोला, तुम्ही एकदा या ना. लक्षात आलं माझं बोलणं? तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा. एकदा ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली की तुम्हाला ज्ञानेश्वरी खाली ठेवावीशी वाटणार नाही. तुम्ही एकदा गाथा वाचायला सुरुवात केली की तुम्हाला तो गाथा खाली ठेवावा असं वाटणार नाही. महाराज लक्षात ठेवा मला काय सांगायचं. मग महाराज म्हणले, माझी गाथा मी तुमच्यासाठी मागे ठेवलेली आहे, तो गाथा वाचून आपला माथा जाग्यावर आणा. बस, आता आम्ही आमच्या गावाला जाणार आहे. हा आमचा शेवटचा रामराम तुम्हाला आहे. मृत्यूच्या डोक्यावर पाय देऊन सदेह वैकुंठ गमन तुकोबाराय करतात आणि मग जगाला सांगतात, मी जीवनामध्ये जो अट्टहास केला तो या दिवसात होता अट्टहास याच्यासाठी केला. होता अट्टहास याच्यासाठी केला. होता अट्टहास याच्यासाठी शेवटाचा
याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. मी अट्टहास कशासाठी केला? मृत्यूवर विजय मिळून जगाच्या मालकाला भेटण्यासाठी मी जीवनामध्ये अट्टहास केला आणि माझा शेवट गोड झाला. याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. ऐका बरं का, कशाला म्हणतात शेवट गोड होणं? शेवट तो भला बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. याच्यासाठी केला होता अट्टहास, मरण माझे मरोनी गेले, मज केले अमर. याच्यासाठी केला होता अट्टहास, आपुले मरण पाहिले म्या डोळा, तुझाला सोळा अनुपम्य. याच्यासाठी केला होता अट्टहास, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. याच्यासाठी केला होता अट्टहास, काळ गुलाम सलाम करी तू कया घरी राबतो. याच्यासाठी केला होता अट्टहास, तुकाराम 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 तुकाराम. नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम. धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. जिथं गरज पडलं तिथं मी 2-4 आमदार मागून घेईल. माझ्याकडे आहे मुख्यमंत्री पद, थोडं गाजू द्या ना मला. तुम्ही शिजूच देईनात माझं काही. विठाला विठाला तुकाराम 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 तुकाराम. नाम घेता कापेय, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या कौतुक वाटे झाली या वेचाची. नाम मंगळाचे तेने गुणे तुका म्हणी मुक्ती परनिली नोवरी. आता दिवस चारी खेळी मिळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा तृष्णेची या विठोबा रखुमाई. जय कुमार कुमारी, कुमार कुमार, कुमार रघुमाई, जय कुमार कुमार. याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा तृष्णेची या. धावत्या वेगात अभंगाचा प्रमाणाने मी अर्थ तुमच्या समोर जुळून दिलेला आहे. थोडा वेळ शिल्लक राहिलेला, सुरू व्हायला उशीर झाला, पण संपूर्ण वेळेत गरजेचं असतं. बरोबर आहे का नाही? सरकार कधी का स्थापन होईना, पण 5 वर्षांनी निवडणूक लागतच असते. बरोबर आहे? कोण कधी मुख्यमंत्री झाला हे महत्त्वाचं नाही, कार्यकाळ संपला संपून विषय मिटला. बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळं आपला राजीनामा मागायच्या आत आपण सही करून तयार ठेवावा. अरे किती दिवस थांबायचं आम्ही? आमच्यात पण क्षमता आहे महाराष्ट्र चालवण्याची. हा, बरोबर आहे ना? लक्षात आलं का? त्याच्यामुळं आपला राजीनामा मागायच्या आत आपण सही करून तयार ठेवावा. हे शहाणपणाचं लक्षण असतं. बरोबर आहे का? वेळ माझ्याकडं 10-15 मिनिटाचा आहे. मी बरोबर 12:30ला थांबणार आहे. 15 मिनटं 10 मिनटं माझ्याकडे शिल्लक राहिलेले आहेत. आज ज्यांच्या निमित्तानं हा कार्यक्रम आहे, अभंगाबद्दल मी आणखी भरपूर वेळ बोलेल. यूट्यूबला टी व्हीला आपण नेहमी पाहिलेलंच आहे, पण आज आजीच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा कार्यक्रम. कौतुक वाटतं बरं का, त्यांच्या 2 मुलींनी, त्यांच्या जावयांनी हा कार्यक्रम आणि त्यांच्या नातूने हा कार्यक्रम आयोजित केला. किती कौतुकाची गोष्ट आहे बघा. काही माणसं म्हणतात मुलगा पाहिजे हो, मुलगा पाहिजे हो, मुलगा पाहिजे. मला पण 2 मुलीच आहेत. हा, लक्षात ठेवा, मला पण 2 मुलीच आहे. मी सांगेन तुम्हाला, लक्षात घ्या बरं का. आज एकुलत्या एक मुलाचे आई वडील सुद्धा वेगळे राहतात. याच्यापेक्षा खेदाची आणि दुःखाची गोष्ट दुसरी कोणती असावी? आणि मुली जर एवढ्या वैभवात आपल्या आईचा कार्यक्रम करतात, तर महाराज अशा पोरायनं बांगड्या भरल्या पाहिजे आणि अशा मुलीनं फेटा बांधला पाहिजे. लक्षात आलं माझं बोलणं? काय लक्षात घ्या. मला काय सांगायचं की आपल्या आईचं पुण्यस्मरण आपण केलं पाहिजे. हे जावयांच्या मुलीच्या लक्षात यावं. ह्याच्यासारखी आनंदाची गोष्ट अजून दुसरी कोणती आहे?
मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव म्हणणाऱ्या महाराष्ट्रात वृद्धाश्रमाची संख्या जास्त आहे. मातृदेवो भव म्हणणाऱ्यांचे आईवडील वृद्धाश्रमात जास्त आहेत. मुसलमानाचे एवढे आईवडील वृद्धाश्रमात नाही आहेत. लक्षात ठेवा, मुसलमानांच्या मुलीवर बलात्काराचं प्रमाण जास्त नाही आहे. का? त्यांच्या घरात त्यांना शिकवलं जातं, हा आपला देव आहे, हा आपला धर्म आहे. लक्षात आलं का? अरे 215 आमदाराचं बहुमत असून सुद्धा अबू आझमी म्हणतो मी वंदे मातरम म्हणत नाही. माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला? मी वंदे मातरम म्हणू शकत नाही. लक्षात येते काय कट्टरता असावी. आणि आपले कीर्तनकार जर असं वक्तव्य केलं तर लोक लगेच म्हणतात हां BJPचा महाराज होता. आम्ही ना BJPचे, आम्हाला काय खायला दिलं BJPने? आम्ही ना BJPचे, ना राष्ट्रवादीचे, ना काँग्रेसचे, ना सेनेचे, ना मनसेचे. आम्ही फक्त ज्ञानोबा तुकोबारायांचे पायिक आहोत. लक्षात ठेवा. अरे आपला धर्मच जर टिकला नाही तर काय करायचं तुमच्या बाकीच्या गोष्टीला? बोला ना, काय करायचं? परवा घडलेली घटना आहे नगरजवळ. शिक्षिका असणारी शिक्षिका पेशामधल्या शिक्षिकेनी मुलींना मुस्लिम धर्म कसा श्रेष्ठ आहे हे शिकवलं. आज ही परिस्थिती आहे. आपण आपल्या लेकरांना कधी शिकवतच नाही, बाळा हा आपला देव आहे, हा आपला देश आहे, हा आपला धर्म आहे. किती पोरं आज कीर्तनाला आहेत? चला बोला. तुम्ही बी बसलेले, काही नावीला जाण बसलेले आहेत, मला माहिती. पाहुण्याचा कार्यक्रम आहे, नाही गेलो तर काय म्हणतील, ते आपल्याकडे येणार नाही. बरोबर आहे? लक्षात आलं माझं बोलणं? एक आत्मीयता वेगळी आहे, नावीला जाणी बसणं वेगळं आहे. आतुरता राहिलेली नाही, आज तळमळ नाही राहिली आपल्या धर्माबद्दल. आणि आज आपल्या धर्माबद्दल जर आपली तळमळ नसेल, आपल्या धर्मावर जर आपली श्रद्धा नसेल तर येणारा काळ आपल्यासाठी अवघड असेल. लक्षात ठेवा. कोटीनं रुपये असू द्या तुमच्याकडं हो, पण जर धर्मच नाही टिकला तर काय करायचंय त्या पैशाला? चला बोल. धर्मच जर नाही टिकला, कळलं नाही ही माझी आई आहे, काय सांगतो आपला धर्म? मातृदेवो भव, पितृदेवो भव, हे आपल्या धर्माने सांगितलं ना आपल्याला. अरे अपराध झाल्यानंतर सजा देणारं सरकार आहे, पण अपराध होऊ नये याकरता सावध करणारा वारकरी संप्रदाय आहे. अपराध होऊ नये याकरता अगोदर सावध करणारा वारकरी संप्रदाय आहे. आपण शिकवलं पाहिजे. आपला भारत महाराष्ट्र हा संस्कृती प्रधान आहे. आपला भारत संस्कृती प्रधान देश आहे. मग आपली संस्कृती कोणती आहे? आता या 2.5-3 वर्षात जे काही प्रकार घडले ही आपली संस्कृती आहे का? राजकारणी लोकांच्या वागण्यावरून महाराष्ट्राची, भारताची संस्कृती ठरत नाही. ज्ञानोबा तुकोबारायांच्या विचारावर महाराष्ट्राची आणि भारताची संस्कृती आहे. राजकारणी लोक आता ते हे झाल्यानंतर काही लोकांच्या चर्चा झाल्या. उद्धव साहेबांना आणि राज साहेबांना एकत्र येणं आज काळाची गरज आहे. सध्या तुझ्या बापानं आणि तू एका घरात राहणं गरजेचं आहे. सध्या तुझ्या चुलत्यानं आणि तुझ्या बापानं एकत्र राहणं गरजेचं आहे. सध्या तुझ्या भावकीनं आणि तू प्रत्येक कार्यक्रमात एकत्र येणं गरजेचं आहे. अरे आपलंच धड नाही, त्याची कुठे तपासत बसायला लागले तुम्ही? आज ही गरज आहे. आज गरज काळाची ही आहे महाराज. अरे जेव्हा आपली माणसं आपल्याला कळतील तेव्हा घडणारे प्रकार सुद्धा घडणार नाहीत. आपली माणसंच जर आपल्याला कळले नाही आणि आपल्या माणसापेक्षा जर पद मोठं वाचलं तर माणूस व्यभिचाराकडे जात असतो. माणूस वाईट प्रवृत्तीकडे कधी जातो? जेव्हा आपली माणसं आपल्याला कळत नाही तेव्हा. आणि आपली माणसं आपल्याला कळली, माझ्या माणसापेक्षा माझ्या नात्यापेक्षा या जगात काहीच जर मोठं नाही हे जर कळलं तर हे 2.5-3 वर्षात घडलेला एकही प्रकार घडणार नाही. माझं बोलणं लक्षात ठेवा. धर्मच जर नसेल तर हे प्रकार घडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझी विनंती राहील तुम्हाला, आपल्या धर्मानं आपल्याला शिकवण दिलेली आहे. आपली आई आपलं दैवत आहे. आणि या दोनही मुलीला हे कळलं, रत्नाताई आणि बालीताई, आणि त्यांचे दोघांचेही मिस्टर. मी धन्यवाद देईन यांना बरं का. लक्षात घ्या की आपला, आणि मी सांगे तुम्हाला, घराला सांभाळणारा बाप पण बापाला सांभाळणारी मुलगी असते बरं का. घराला पोसणारा बाप असतो पण बापाला सुद्धा पोसणारी घरातली मुलगी असते. पोरग कधी विचारणार नाही तुम्ही बाबा जेवले का नाही, बरोबर आहे, पण पोरगी बापाला विचारल्याशिवाय जेवणार नाही. बाबा तुम्ही जेवले का, ही विचारपूस करणारी घरातली मुलगी असते. तुम्ही अनुभव घ्या कधी सुद्धा. मुलीकडं जे तळमळ प्रेम असताना सहसा पुरुषांमध्ये ते दिसत नाही. लक्षात ठेवा. मग घराबद्दल, आपल्या आईबद्दल, वडिलाबद्दल जी तळमळ मुलीच्या अंतःकरणात असते कदाचित मुलाच्या ती सापडणार नाही आपल्याला. लक्षात घ्या. म्हणून महाराजांना म्हणावं लागलं, कोळी कन्या मग पुत्र,
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा. अगोदर मुलीला प्राधान्य दिलेले आहे. ओम नम पार्वती पती हर हर. अगोदर पार्वती नाव आहे. सीताराम का राम सीता? सीताराम पहिले सीता मग राम. राधा कृष्ण का कृष्ण राधा? राधा कृष्ण. नारायण लक्ष्मी का लक्ष्मी नारायण? लक्ष्मी नारायण. सीताराम राधे श्याम. ओम नम पार्वती पती हर हर महादेव. अगोदर मुलीला प्राधान्य दिलेले. संप्रदाय काय चुकीचा आहे? पुरोगामी म्हणून घेणाऱ्यांनी, ज्यांनी वाटतंय स्त्रियांना डावलणारे हे लोक आहेत, अजिबात नाही महाराज. तुम्ही आत्ताशी कुठं 50% आरक्षण दिले? आमच्या साधू संतांना 100% आरक्षण दिलेलं आहे. तुम्ही कधीतरी अनुभवा, अभ्यासा. ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. आपल्या संप्रदायासारखा श्रेष्ठ संप्रदाय नाही आहे म्हणून काय शिकवण आहे आपल्या संप्रदायाची, लक्षात ठेवा. म्हणून आई हे दैवत आहे. या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल ना, त्याचं नाव आई आहे. करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही, पण सीझरची परिस्थिती असताना ईदभर पोट कापून मुलाला जन्म देणारी फक्त जगाच्या पाठीवर आई असते. बाळांत या शब्दाचा अर्थ असा आहे मायाव, झालं व्यवस्थित तर बाळ, नाही तर अंत, याला म्हणतात बाळांत. आई एखाद्या मुलाला जन्म देते ना, तेव्हा आईचा सुद्धा पुनर्जन्म होत असतो बरं का. आईचा सुद्धा पुनर्जन्म होत असतो. आपला चेहरा पाहिल्यावर प्रेम करणारे जगात आपल्याला खूप माणसं मिळतील. आपले गुण पाहिल्यावर प्रेम करणारे जगात आपल्याला खूप माणसं मिळतील. पण आपला चेहरा न पाहता, आपले गुण अवगुण न पाहता, जगात येण्याच्या अगोदर न पाहता 9 महिने 9 दिवस पोटातच जी आपल्यावर प्रेम करते तिला आई म्हणतात. तिला आई म्हणतात. म्हणून प्रतिमा में भगवान नहीं होते. प्रतिमा में भगवान नहीं होते, लेकिन प्रतिमा में भगवान जरूर होते. लक्षात ठेवा, आई म्हणजे या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं दैवत आहे. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का, उस विधाता की पहचान है. म्हणून म्हणतात ना, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है. माँ देती है दुआ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका, कोई कह दे क्या होती है माँ, आखिर माँ होती है माँ. या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल, त्याचं नाव आई वडील आहे. ज्याच्या जीवनातले आई वडील गेले, त्याच्या जीवनातला मायेचा सागर आटला म्हणून समजा. म्हणून म्हणतात पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा 28 युग झाले आपल्याला पाहायला मिळतो. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता. पण पुंडलिक रायानं काय केलं होतं तर आई वडिलाची सेवा केली होती. म्हणून म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, आई विना भिकारी. आई वाचुनी पोर वेगळी, नाती तुटले पार. मावळला आधार आईचा, मावळला आधार. आपल्या जीवनाला आधार देणारे आई वडील असतात, पण त्या आई वडिलाची सेवा केली पाहिजे. महाराज, या जावयासाठी या मुलींसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा. वरुण राजानं 2-3 मिनिटं अगोदर आगमन केलं. 3 मिनिटच माझ्याकडे राहिलेले आहे, पण पावसाची गरज आहे. बरोबर आहे ना? मला वाटतं भरपूर पाऊस आला पाहिजे. कीर्तन अजून 8 दिवसानं ठेवतील लोक. चांगला पाऊस आला म्हणतील ते पावसाचा मारा जाणार. बरोबर आहे ना? असं आहे की गरज आहे आज पावसाची, लक्षात ठेवा. आणि पावसात भिजल्यावर 55 आमदार येऊ शकतात. 55 कीर्तन व्हायला अडचण काय आपल्याला? आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. तळपत्या उन्हात रखरखत्या रानात
राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर तिला तिने जीवनाकार नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य जगेल आई देवापाशी मी ग आई तुलाच ग मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार मायेचा सागर असतो आपल्या जीवनाला आकार देणारे आई वडील असतात त्या आई वडिलाला जाणून घ्यावं आणि ही जाण रत्नाताईला आणि बालिताईला आणि नवनाथ भाऊ सुखदेव भाऊ या सगळ्या परिवाराला ही जाण आहे म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि मी बरोबर 12:30ची वेळ दिली होती बरोबर वाजले तर 1 मिनिट फक्त कमी आहे सिद्धेश्वर महाराजांच्या गडाळात तर झालंय बी वेळ बरोबर आहे का म्हणून बरोबर 12:30 वाजले मला माहित होतं पाऊस येणार आहे म्हणून मी लांबवण्याचा प्रयत्न केला नाही आहे का नाही लक्षात ठेवा कळतं मला बागेश्वर बाबा सारखं संन्यासी बाबा की जय आहे का लक्षात ठेवा पाऊस आलेला आहे पावसानं बी आमदारासारखं करू नये यायचं तर पटकन यावं नाही तर तिकडेच राहावं बाबा हे येणारे म्हणून परेशान्या होतात लोकांच्या आहे का नाही पण पुन्हा एकदा सगळ्या परिवाराला धन्यवाद देतो मृदंगाचार्य गायनाचार्य महाराज मंडळी सर्वांच्या चरणी सेवा समर्पित अनवानी हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा